मागाची सारखं चढवलेली वरती गाडी. जेलमध्ये असताना क्रिमिनल त्यांना खेती करायचं आहे. तर व्हॉट्सअप गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता कुमार बाबा बरोबर चाललोय एफसी रोडला थार मध्ये आपल्या. कुमार भाऊ बसलाय गाडी ड्रायव्हिंग करायला. लय दिवस आलं नाही आलं तुम्हाला सोबत नाही का? हा लय दिवस झाले. ब्लॉग पण नाही पडलेले आपले, फक्त शॉर्ट्स असे टाकत होतो मी एडिट करून. आता मूड आला म्हणलं आता बाहेर पण चाललेलो आहे, आता ब्लॉग एक तरी सोडून आपलं आणि थार पण घेऊन चाललेलो. एक ब्लॉग तर झालाच पाहिजे म्हणलं. आता एफसी रोडला चाललोय काम आहे म्हणून टी शर्ट आणायला चाललोय. मस्त पैकी जेड ब्लॅक आहे आपली थार. हे बघ हे सगळंच आहे ना, ते जेलमध्ये असताना क्रिमिनल त्यांना खेती करायचं आहे. हे जेलमध्ये ना ते आपलं बाबा संजय बाबा नाही का? ते होतं 2 वर्ष 3 वर्ष ते एक फोटो शेवून असतं म्हणून जेलमध्ये टाकले होतं ना त्याला. माहिती. हे जेलमध्ये होतं एरडो जेल. संजू बाबा ना? संजू बाबा आपल्या एरडो जेलमध्ये होते ते सांगतोय. राठोड भाऊ आपल्या गाईजला काहीतरी बोल. काय बोलायचं झालं ना, चाय प्यायला चालले चालले एफसी रोडला चहा प्यायला चालले, ते पण थार मध्ये. बडी बडी बाते वडापाव खाते. टाकी आता फुल गेली, वॉशिंग बिशिंग गेली गाडी. ते काढायचं विसरलो मी. गाणं आहे का तू? आता 2 व्हीलर आहे, पाऊस आला ना तरी 4 व्हीलर लावायची. रोडचा व्ह्यू बघा गाईस. सिग्नल थांबलोय काय जात आम्ही एरवड्याच्या सिग्नल थांबलोय. राठोड भाऊ लागला नाचायला इथंच. आता सिग्नल थांबलेले बघा. मस्त चहा प्यायला चाललंय. पाहू येतोय आपले जाता बघा छत्री घेऊन यायला लागलाय. नाही का पंजाबी सॉंग मध्ये मजाच आहे नाही का? वाईब आहे. लोक तिकडे इकडे तिकडे तोंड ब्लॉक काढतोय गाडीमध्ये. लोक तोंड इकडे तिकडे बघायला लागले. तर गाईच आता बाहेर उतरलेले आम्ही नाही का. हे बघा आपलं कारचा लूक बघा. भाऊ वरती चढवते. येऊन दे भाऊ येऊन दे. भाऊनी वर चढवलेली तार. आता इथं जरा फोटोशूट करणार आहे आम्ही नाही का. फोटो बिटो काढतो. 20 minutes later. तर गाईज आता शूट करून आलेले, आमचं फोटोशूट तर झालेले. बसतो गाडीमध्ये नाही का. भाऊचं पण फोटो काढून झालेले. आता निघतो. रेड बुल नाला गला सिखंब लगे मेरे थॉट्स नू 10 साल हो गया जब भी ਉਹਨਾਂ ਦੇ ਜ਼ੇਨ ਚ ਮੇਰੇ ਐਂਟਰੀ 5 मिनिटात पोहोचणार गाईज आम्ही आता. ਮੈਂ ਕਰਾਉਂਦਾ ਬਿਲੋ ਉਂਗਲਾਂ ਤੇ ਹੋਸ ਨੂੰ. फायनली आम्ही आलोय ज्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं त्या ठिकाणी आलेलो आहे. पार्किंग साठी थांबलेलो. एफसी रोडला पार्किंग नाही भेटत आपल्याला. पार्किंग नव्हतं. पे अँड पॅक म्हणून आता पे करायला थांबलेलो. तर आता पार्किंग शोधतोय. आता पार्किंग लावायला पार्क करून वरती जाणार आहे. आता प्रॉपर रूल यायला आहे त्यामुळे त्यालाच घेऊन आलो. म्हणलं टी शर्ट घ्यायला जायची आपल्याला. चल म्हणलं गाडी होती घरी. आलो पटकन घेऊन गाडी. चल की झालं. चला तर जातो वरती आम्ही. बाय. गाडीमधून उतरलेलं आहे मस्तपैकी. आपली गाडी पार्क केलेली मस्त. भाऊ फोनवर बोलते कोणाशी तो तरी. आम्ही जातो वरती टी शर्ट घ्यायला मस्तपैकी. तर गाईज आपलं लुक बघा कसं वाटतं नाही. हुडी घातलेली. एवढं गरम होते तरी पण हुडी घालून आलेलं आहे मी. भाऊला पाठवलं आतमध्ये नाही का. भाऊला म्हणलं जा घेऊन येतोच.
थांबतो बाहेर तोपर्यंत एक ब्लॉग शूट करतो, व्हिडिओ शूट करतो. मग ते जी टी शर्ट म्हणजे असे वापरायचे डेलीवाले टी शर्ट नाही पाहिजे आपल्याला, क्रिकेटचे जर्सी आहेत ना, ते जर्सी घ्यायला आलेले. टीम चालली खेळायला, तिकडे जर्सी लागते म्हणून मित्र म्हणले आता जा तुझ्याकडे गाडी, मग तू जा. आलो मी, 2 व्हीलरवर यायचं होतं. मित्र म्हणला हाय गाडी, चल म्हणला आता 4 व्हीलर घेऊन जाऊ. आलो, गाडी टाकीवर फुल होती, आलो घेऊन गाडी. लुक बघा आपलं, चेकआउट करा लुक कसं वाटतं नाही का. दाखवतो आतमध्ये, तो जर्सी चेक करतोय तिकडं. फायनली गाईज आम्ही आलेलो आहे बाहेर. जर्सी घ्यायला आलेलो नाही का. जर्सी घेतलेत, पोते भरून जर्सी घेतलेत. भाऊ चालय तिकीट ठेवायला. तर इथे ठेवतो. भाऊ ठेवलंय. चला आता बसू गाडीमध्ये नाही का. आहे का, घेतलंय का तू. तर गाईज आम्ही इथं पार्किंगला थांबलो होतो, म्हणजे 5 मिनिटं साईडला घेतलेली गाडी, पेमेंट करायचं होतं. आणि इथं बघा आपली एक पहिली थार, दुसरी थार इथं आहे, तिसरी थार पुढे बघा. आपले मित्र पण आलं. हे भाऊचे मित्र आले, एक त्यातला मित्र आहे. आता आपली ही पहिली थार आहे, तिसरी थार मध्ये आहे, दुसरी थार त्याच्या पुढे. आता दिसते, थांबा सिग्नल पडू दे. सिग्नल, आता सिग्नल सुटला की तुम्हाला दाखवतो मी. A few moments later. काही आता बघा सिग्नल सुटलेला आहे, म्हणजे जवळजवळच. आता 2-3 थार आलेत पुढे फक्त नाही का. शिलाची जेवण आपली गाड. हे भाऊ कुठे चालले, येणार रे मी पण. दिसले का 2-2 थार, तिसरी थार आपली आहे. सगळं तिकडे जायचं आपल्याला. तिकडेच घाल त्यांच्या मागच घाल. घालायचं नाही. आर यू कॉमेडी मी. आम्ही ते बरोबर त्या गाडीच्या मागे चाललो होतो. या मॅडमनी अशी घातली आडवी तिडवी, डोकं सटकतं मग असतं गेल्यावरती. बेल्ट लावतो पहिले, टुंगटुंग वाजेला. टुंगटुंग वाजेला. थारच्या मागे चाललो होतो, पण त्यांचा रूट दुसरा होता आणि आमचा रूट दुसरा झाला. ते खाली गेले, आम्ही वरती आलोय. ते सबवेने गेले, आम्ही वरतून घुसलो नाही. आम्हाला पण भेटले आपल्याला फुलावा सोडल्याच्या फुलावर फुल बाहेर आवाज जातो गाडीतून. रिएक्शन घेऊ आपण लोकांच्या नाही का. सगळी लोक आमच्या तोंडाकडे बघते. आम्ही फुल साऊंड सोडून चाललेलो गाडीमध्ये नाही का. पोलीस पण काय नाही बोलत, पोलीस पण काहीच नाही बोलत. आम्हाला फुल आवाज सोडलेला आहे आम्ही. रिएक्शन घेऊ आपण नाही का, लोकांचे रिएक्शन घेत चाललेले आम्ही. पण आज सुद्धा काही रिएक्शन आले नाही. इथेच मागाशी आम्ही फोटोशूट केलेलं, फोटो पण टाकतो मी तुम्हाला नाही का. फोटो पण टाकणार आहे तुम्ही. कट मारून चालले त्याला आपण इंग दाखव. उतरले परत मागाच्या सारखंच करायचंय आम्हाला. येऊन दे भाऊ. मागाच्या सारखं चढवलेली वरती गाडी बघा. 4x4 मोडवर चढवली गाडी मस्त पैकी, एकदम स्पीड मध्ये आलेली वरती. आता परत 2-3 फोटो क्लिक करणार, मग टाकतोच तुम्हाला. थोड्या वेळ म्हणजे थांबू, असं 5-10 मिनिटं लई वेळ चालत होतो गाडी. 5-10 मिनिटं थांबलेली आहे आम्ही. असं आहे मग. तो तिकडे पाणी पितोय, इकडचा व्ह्यू दाखवतो काही. बघा जंगल बघा, काही जंगलच पूर्ण आखो इथून.
आता आम्ही यारवड्यामध्ये आहे. ते बदकं बघा काय खाली जंगल आहे अख्खं काय तिथून. इकडे आपली पिन थांबलेली आहे. 5-10 मिनिटं थांबून इथून हलणार आहे आम्ही लगेचच्या लगेच. कारण की थोड्या म्हणलं आता 5-10 मिनिटं फोटो काढून घेऊ. रिफ्लेक्शन बघा आपलं गाईच कसं दिसतंय. कसं दिसतंय बघा डॉगचा विषय. केस कापू का कमेंट मध्ये सांगा मला. केस पण आपली वाढलेली बघा. केस कापू का आपल्या कमेंट मध्ये सांगा नाही का. तर गाईज आहे ना आता एअरपोर्ट पाशी आलेले विमाननगर मध्ये. काय माहिती आम्ही इथून रस्त्याने बघितले लयच पोलीस होते. लयच आज काय माहिती आज ईद आहे पण काय माहिती आज जास्तच पोलीस आहेत तिथं रोडला. सगळीकडं हाय तिकडं फिरतोय आम्ही तिकडे फिरतोय ना सगळीकडे पोलीस आहेत. काय माहिती कसं काय. आता आम्ही तुम्हाला दाखवतो. इथं तर नाहीये. इथं तर नाही दिसत आहे. आता आम्ही जिथून आलो ना तिथं ना लाईन अशी पोलीस होती. काय माहिती कसं काय. गाडी तर लावली होती पार्किंगला. विमाननगरला आलो तो एअरपोर्ट बघून यावं. विमान दिसतंय का बघूया. मिनिटं आले दिसले का. तर काय आता विमान बघू आता दिसतंय का काय. एअरपोर्टला चालेल चालत चालतो. गाडी पार्किंगला लावली आणि ते चालत आज के लिए फ़िलहाल इतना ही। आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है। इसलिए आज के लिए इतना ही।